गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण क्लास 9चा फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर बघून आलो की एक आत्तापर्यंतच्या सिलेबसमध्ये हा चॅप्टर काही परीक्षेमध्ये पुस्तकामध्ये इंट्रोड्यूस नव्हता, परंतु एक महत्त्वाचा लहानपासून विद्यार्थ्यांना काही चांगल्या सवयी लागाव्यात याच्यासाठी हा चॅप्टर याच्यामध्ये सिलेबसमध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे. की याच्यापर्यंतची याच्यापूर्वीची जर का परिस्थिती आपण पाहिली तर आपल्याला शिक्षणासाठी 10th पर्यंत फार कमी खर्च लागत होता. मराठी मीडियमच्या शाळा होत्या. मराठी मीडियमच्या शाळेमध्ये आपण कोणताही पालक त्याच्यावर विश्वास ठेवून त्या वर्गामध्ये शाळेत जात होता, त्याच्यामुळे 10वी पर्यंत शिक्षणाचा कोणताही खर्च लागत नव्हता. आज परिस्थिती एकदम बदललेली आहे. आज मराठी मीडियमच्या शाळेवर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही. ज्या शाळेतून सगळ्याचा सगळा समाज आत्तापर्यंत घडला आणि ज्या शाळेमध्ये आपण CBSE म्हणू, कॉन्व्हेंट म्हणू, याच्याकडे आपला ओढा वाढलेला आहे. मग या गोष्टीसाठी आपल्याला भविष्यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग लहानपणापासून जर का प्रॉपर आपल्याला सवय लागल्या, कोणताही जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीची आयुष्यामध्ये समजा त्याला 10 रुपये जर का पगार मिळत असतील, वी हॅव टू सपोज वी कन्सिडर ₹10 ॲज अ पेमेंट. मग त्यातला रोजच्या दैनंदिन जीवनासाठी त्याचा काहीतरी खर्च होत असतो. समजा 7 रुपये त्याच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी, जे काही आपलं घर वगैरे सगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत याच्यासाठी 7 रुपये महिन्याला खर्च होत असतील, तर उरलेली अमाऊंट ही तो सेविंगमध्ये टाकत असतो. आणि ही सेविंग आयुष्यामध्ये काही प्रिडिक्टेबल ठरलेल्या गोष्टी असतात आणि काही अनप्रिडिक्टेबल गोष्टीमध्ये तो त्याची या 3 रुपयाची दर महिन्याला 3 रुपये असं करता करता फार मोठी त्याची बचत होते. मुलाच्या शिक्षणासाठी, घर बांधण्यासाठी वगैरे भरपूर गोष्टीसाठी. आणि अनप्रिडिक्टेबल म्हणजे एखादा ॲक्सिडेंट झाला, काही आजारपण आलं, अशासाठी हे सेविंग कामात पडत असतं. या चॅप्टरचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आपल्यासाठी कोणता आहे की आपल्या आयुष्यामध्ये आपली प्रॉपर्टी इन्क्रीज व्हावी. प्रत्येकाचा तुम्ही लहानपणापासून जर का सवयी लावल्या की मला दर महिन्याला काही ना काही सेविंग करायचं, तर आपण निश्चितच एक चांगल्या सेविंगपर्यंत आपण पोहोचू शकतो. असा हा चॅप्टर आहे. मी डायरेक्ट एक्झरसाइजला सुरुवात करणार आहे. या चॅप्टरमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पर्सेंटेज हा टॉपिक समजला, पर्सेंटेज टॉपिक जर का सोपा जात असेल तर हा चॅप्टर समजून घ्यायला फार सोपा आहे. पर्सेंटेज एखाद्या तर आपण डायरेक्ट एक्झरसाइजवर पॉईंट करू. प्रॅक्टिस सेट 6.1 मधलं पहिलं एक्झाम्पल बघू. Alka spent 90% of money that she received every month. Alka spent किती स्पेंड करून राहिली अलका? अलकाच एक्सपेंडिचर म्हणू किती आहे? 90%. जो काही महिन्याचा पगार तिला मिळून राहिला त्याच्या 90% that she receives every month and she saves ₹120. सेविंग किती अलकाची? ₹120. हाऊ मच मनी डज शी गेट मंथली? लेट अलका गॉट ₹X पर मंथ. किती रुपये मिळून राहिले अलकाला? मंथला सपोज X रुपीज मिळून राहिले. मग आता आपल्याला मांडायचं आहे X मायनस इतके रुपये मिळून राहिले. काय म्हणता येईल याला? म्हणता येईल इन्कम मायनस एक्सपेंडिचर इज इक्वल टू सेविंग. हे लक्षातच ठेवायला पाहिजे, काही असं आवश्यक नाही आहे. इन्कम किती त्याचा? अलकाचा इन्कम ₹X. एक्सपेंडिचर किती? 90% ऑफ X. जी काही अमाऊंट तिला मिळून राहिली तिच्या 90% ऑफ X इज इक्वल टू तिची जी सेविंग आहे इज इक्वल टू 120. मग X मायनस 90 पर्सेंटेजचं साईन मी काढून टाकणार आहे, डिवायडेड बाय 100 इंटू X. लक्षात घ्यायचं आहे पर्सेंटेज मीन्स डिवायडेड बाय 100. पर्सेंटेज इज अ स्पेशल टाईप ऑफ रेशो हॅव्हिंग डिनॉमिनेटर 100. देन अप म्हणजे इंटू इज इक्वल टू X. देन वी गेट 0 कॅन्सल. डिनॉमिनेटर काढू LCM. 3 मल्टिप्लिकेशन करतो. 10 इंटू X 10X. 1 इंटू 9 9
9 into x divided by 1 into 10 is equal to 120. 10x मधून 9x गेला, 1x divided by 10 is equal to 120. Therefore x is equal to 120, इथे एक 0 जास्त झाला, into 10, x is equal to 1200. खाली आन्सर लिहायचा आहे. Therefore Alka's monthly salary किंवा इन्कम इज ₹1200. खाईल अलकाचा मंथली इन्कम. सेकंड एक्झाम्पल बघू. 6.1 मधलं सेकंड. सुमित बॉरोड अ कॅपिटल ऑफ 50,000 टू स्टार्ट हिज फूड प्रोडक्ट. काय किती रुपये घेतले त्याने? बॉरोड मीन्स कर्ज घेतलं 50,000 फूड प्रोडक्टसाठी. इन द फर्स्ट इयर ही सफर्ड अ लॉस ऑफ 20%. किती लॉस झाला? 20%. सुमितने पहिल्यांदा किती घेतले? बॉरोड ₹50,000. ₹50,000. लॉस किती झाला? याच्यावर लॉस झाला 20%. ही इन्व्हेस्टेड द रिमेनिंग अमाऊंट. याच्यातली 50,000 मधली समजा 10 रुपीज लॉस झाला, 1000 रुपीज लॉस झाला, तर काय करावं लागेल? रिमेनिंग अमाऊंट काढण्यासाठी 50,000 मधून हा लॉस मायनस करावा लागेल. उरलेली अमाऊंट त्याने न्यू स्वीट बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केली अँड मेड अ प्रॉफिट ऑफ 5%. आणि नंतर काय केलं? उरलेल्या अमाऊंटवर किती प्रॉफिट घेतला? 5%. हाऊ मच वॉज हिज प्रॉफिट ऑर लॉस कॉम्प्युटेड ऑन हिज ओरिजिनल कॅपिटल. पहा, परत एक्झाम्पल समजून घेणं, वाचणं अत्यंत गरजेचं आहे. सुमितने, काय नाव आहे त्याचं? सुमितने 50,000 रुपये बॉरोड केले, 50,000. त्याला पहिल्या बिझनेसमध्ये लॉस झाला 20%. लॉस झाल्याच्या नंतर तो बिझनेस त्याने बंद केला, नवीन दुसरा बिझनेस चालू केला स्वीटचा. उरलेली अमाऊंट त्याने त्याच्यात टाकली. त्याच्यात टाकल्याच्या नंतर त्याला त्याच्यात प्रॉफिट झाला. तर या टोटल ट्रान्झॅक्शनमध्ये, टोटल व्यवहारामध्ये त्याला प्रॉफिट झाला का लॉस झाला आपल्याला काढायचं. मग रेडी? सोल्युशन. लॉस इन फर्स्ट बिझनेस इज इक्वल टू 20% ऑफ 50,000. 20% साईन काढून टाकू, अपॉन 100 इंटू, ऑफ म्हणजे इंटू, हे 2 0, हे 2 0 कॅन्सल. 20 इंटू 5,000. 1 2 3 किती 0? 1 2 3, 2 5 जार 10. किती लॉस झाला? 10. पहिल्या बिझनेसमध्ये 20% लॉस झाला. 20%, 50,000च्या 20% म्हणजे 50,000 किती आले? ते 10,000. रिमेनिंग अमाऊंट इज इक्वल टू 50,000 मायनस 10,000. ही किती आली? 40,000. हां, किती इन्व्हेस्ट केली? अमाऊंट इन्व्हेस्टेड इन न्यू बिझनेस इज इक्वल टू ₹40,000. एवढी अमाऊंट त्याने, या ह्याच्यावर त्याला प्रॉफिट झाला. किती प्रॉफिट झाला? प्रॉफिट इन सेकंड बिझनेस इज इक्वल टू, परत त्याच्यासारखं 5% ऑफ 50,000. आता एवढी अमाऊंटवर इथे काय येईल? 5%. इथे 20% ऑफ 50,000, इथे काय येईल? 5% ऑफ 40,000. वी गेट 5/100 इंटू 40,000. 1 2, हे 2 0 कॅन्सल. सॉरी, 1 2 3 4, 1 0 जास्त झाला माझ्याकडनं इथे, हे 2 0 कॅन्सल. 5 इंटू 400, 5 4 जार 20, हे 2 0 जसेच्या तसे. ठीक आहे. मग त्यांनी विचारलं की टोटल ट्रान्झॅक्शनमध्ये त्याला प्रॉफिट झाला का लॉस झाला. आता पाहायचं आहे, 50,000 इन्व्हेस्ट केले, त्यातले 10,000 रुपये लॉस झाले, 10,000. उरले 40,000. 40,000तले
त्याच्यामध्ये अजून 2 ॲड झाले. मग या ह्याच्यात लॉस इज इक्वल टू 50,000 इन्व्हेस्ट केले, भेटले किती, हे 40 आणि 2. मग लॉस इज इक्वल टू 50,000 मायनस इन ब्रॅकेट 40,000 प्लस 2,000 मायनस 42,000. वी गेट किती आले, 50 मधून 48 गेले 8,000. मग लॉस पर्सेंटेज, आता आपल्याला लॉस पर्सेंटेज काढायचं. कायमचं लक्षात ठेवायचं की लॉस काढताना इनिशियल अमाऊंटवर काढायचे. लॉस किंवा प्रॉफिट काढताना एखाद्या 10 रुपयाची वस्तू 10 रुपयाची प्राईस जर का 12 रुपयाला विकली, तर हा जो प्रॉफिट किंवा लॉस काढला जाईल हा 10 रुपयावर ओरिजिनल प्राईजवर, ज्याला आपण कॉस्ट प्राईज वगैरे म्हणतो त्या पद्धतीने काढला जातो. तर इथे इन्व्हेस्ट किती गेली, 50,000. 50,000 वर 50,000 वर 8,000 लॉस, तर 100 वर किती, 1 2 3 1 2 3, हा 0 आणि हा 0 कॅन्सल. वी गेट 1 2 3 4, एक माझ्याकडनं 1 0 जास्त कटला गेला. इथे परत लिहू आपण हे 8,000 अपॉन 50,000 इंटू 100. पहा या ठिकाणी 1 2 1 2 3 4, हे 4, 80 अपॉन 5, वी गेट 16%. खाली उत्तर लिहायचं आहे. मग इन दिस ट्रान्झॅक्शन देर इज अ लॉस ऑफ 16%. किती लॉस झाला, परत बघू एकदा ओव्हरलुक करू. सुमितने किती इन्व्हेस्टेड केले, 50,000. पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये बिझनेसमध्ये लॉस झाला 20%. किती आला हा, 10,000. रिमेनिंग अमाऊंट कशी काढली, रिमेनिंग 50,000 मधून 10,000 आले, ते आले 40,000. रिमेनिंग अमाऊंट इन्व्हेस्टेड इन नेक्स्ट बिझनेस, एवढी इन्व्हेस्ट केली, किती पर्सेंट प्रॉफिट झाला, 5%, तो आला 2,000. म्हणजे 40 प्लस 2,000, 42,000 मिळाले. टाकले किती, 50,000 रुपये टाकले, भेटले किती, 42,000. म्हणजे लॉस झाला. लॉस किती आला, 18,000. कसा काढला हा, 50,000 वर 8,000, तर 100 वर किती, वी गेट किती आला हा, 60%, 16%. थर्ड एक्झाम्पल बघू. निखिल स्पेंड 5% ऑफ हिज मंथली इन्कम ऑन चिल्ड्रन्स एज्युकेशन. निखिल 6.1 मधलं तिसरं. निखिल एक्सपेंडिचर पहा, 5% मंथली इन्कमच्या 5%. त्याच्यानंतर चिल्ड्रनच्या एज्युकेशनवर इन्व्हेस्टेड 14% इन शेअर्स प्लस 14% इन शेअर्स. नंतर डिपॉझिटेड 3% इन बँक. टोटल अमाऊंटच्या 3% बँकमध्ये इन्व्हेस्टमेंट केले. अँड यूज्ड 40% ऑफ हिज डेली एक्सपेन्सेस. रोजच्या खर्चासाठी किती रुपये लागून राहिले, 40%. ही वॉज लेफ्ट. टोटल एक्सपेंडिचर करू, 3 + 5 7, 7 + 5 12, 1 कॅरी, 1 + 4 5, 5 + 2 1, वी गेट 62%. महिन्याला त्याची जी काही टोटल इन्कम आहे त्याच्या किती खर्च होऊन झाला, 62% खर्च होऊन झाला. ही वॉज लेफ्ट विथ अ बॅलन्स ऑफ 19,000. मग आपण त्याचं एक्सपेंडिचर, मग निखिल सेविंग इज इक्वल टू टोटल कोणतंही पर्सेंटेज म्हटलं तर ते 100मध्ये येणार आहे. मग इथे काय येईल, 100% मायनस 62% इज इक्वल टू वी गेट 38%. त्यांनी विचारलं निखिलचा ॲन्युअल इन्कम किती, मंथली इन्कम. मंथली इन्कम ऑफ निखिल इज इक्वल टू ₹X. किती, मग या ठिकाणी एवढे त्याचे खर्च होऊन राहिले आणि हे दिलेलं आहे, त्याचं सेविंग दिलेलं आहे. निखिल्स सेविंग वी हॅव गिवन दॅट इट इज 19,000. ठीक आहे. मग आता हे लिहायचं आहे, निखिल सेविंग किती, 38%. कोणाच्या,
त्याला जी काही अमाऊंट भेटून राहिली तिच्या 38%. मग 38% ऑफ एक्स इज इक्वल टू 19,000. किती? नीट लक्षात घ्यायचं आहे. एवढा तो खर्च करून राहिला 62%, त्याचा पगार झाला 100%, त्याच्यावरती कधीही पेमेंट राहणार नाही. कोणतीही अमाऊंट, लाख रुपये असो, करोड असो, दॅट इज द 100%. मग 62% एक्सपेंडिचर होऊन राहिला. सेव्हिंग किती आलं? 38%. 38% कोणाच्या? मंथली इन्कमच्या, तो एक्स. मग सेव्हिंग दिलेलं आहे आपल्याला 19,000. मग 38% ऑफ एक्स इज इक्वल टू 19,000. 38 अपॉन 100 इंटू एक्स इज इक्वल टू 19,000. एक्स इज इक्वल टू 19,000 इंटू 38 अपॉन 100 आहे. उलटा पलट करून रेसिप्रोकल घेऊ. 100 इंटू 100 अपॉन 38. 19 1 जार 19, 19 2 जार, इथे 1 2 3 0. बोथ नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 19. 19 1 जार 19. वी गेट 10 इंटू 1000. 1 2 3 4 5. 1 2 3 4. मग खाली उत्तर येईल काय? मी लिहून नाही राहिलो, तुम्ही लिहायची आठवण करायची. मी शॉर्टमध्ये सांगून राहिलो भरपूर की निखिल्स मंथली इन्कम इज किती? ₹1,00,000. काय उत्तर लिहायचं त्याचं? 1. मग काय चूक झाली या ठिकाणी आपल्याला? आपली मंथली हे आले डिवायडेड बाय 2 अपॉन 2. वी गेट 2 1 जार 2, 2 5 जार 10, 1 2 3 4. थोडीशी दुरुस्ती करायची. मी जे आधी म्हटलं होतं ते, हा 2 मी इथे समोरच्या पायरीत ड्रॉप करून टाकला होता, माझ्याकडनं सुटला होता तो, परत लिहिला मी. 2 5 जार 10 म्हणून काय येईल? देअरफॉर मंथली इन्कम ऑफ निखिल इज ₹50,000. काय येईल? ₹50,000. फोर्थ नंबरचं एक्झाम्पल बघू. फोर्थ नंबर, मिस्टर सय्यद kept ₹40,000 in a bank at 8% compound interest for 2 years. सय्यदनं काय केलं? ₹40,000 बँकमध्ये ठेवले कंपाऊंड इंटरेस्टनुसार. मिस्टर फर्नांडिस इन्व्हेस्टेड ₹1,20,000 in mutual fund for 2 years. After 2 years, Mr. Fernandez got $1,92,000, which investments turn out to be more profitable. जो फोर्थ नंबरमधला पहिला पार्ट घेऊ, हा कोणासाठी घेऊ? मिस्टर सय्यद. मिस्टर सय्यद काय दिलेलं आहे? प्रिन्सिपल. किती रुपये इन्व्हेस्टमेंट केली त्याने? ₹40,000. त्याच्यानंतर R8PCPAN 2 years. हे झालं मिस्टर्स. त्याच्यानंतर दुसरा जो पर्सन आहे, मिस्टर फर्नांडिस. किती इन्व्हेस्टमेंट केली त्याने? इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड ₹1,20,000. किती इन्व्हेस्टमेंट केली? ₹1,20,000. गॉट अमाऊंट ₹1,92,000. त्यांनी विचारलं की विच इन्व्हेस्टमेंट इज मोर प्रॉफिटेबल. मग सय्यदने कंपाऊंड इंटरेस्टनुसार या याच्याने एवढी अमाऊंट इन्व्हेस्ट केली म्हणून ए काढू. अमाऊंट गॉट बाय सय्यद आफ्टर 2 years is equal to A is equal to P in bracket 1 plus R upon 100 raised to the power n is equal to P 40,000 1 8% upon we get 1 plus both numbers are divisible by 2, sorry 4,
4 2s are 8 आणि 4 25, मग 2/25 इथे स्क्वेअर. वी गेट 25 into 1, 25 plus 2/25 bracket square, 40,000 into 27/25 bracket square into 27 चा स्क्वेअर 500, सॉरी 27 into 729/25 into 25. मी याचा स्क्वेअर केला, परंतु इथे स्क्वेअर करायच्या भानगडीत पडलो नाही. का बरं? कारण 25 ने याला डिव्हिजिबल बाय. 25 1 25, 1 रिमाइंडर 40 मधून 25 गेले, राहिले 15. 15 वर हा 0 गेलो, 0 घेतला, झाले 150, इथे आला 6. हे 2 0 जसेच्या तसे. 1600 डिवायडेड बाय 729 डिवायडेड बाय 25. अगेन पहिले 3 0 किती आले? 25 6 जार 150, खाली राहिले 10. 10 वर 0 घेतला, 100 64. इथे 8 into 8 into 729. सोपं केलं. वी गेट काय येईल? यांचं मल्टिप्लिकेशन करतो. 8 9 जार 72, 8 2 जार 16, 23 3, 8 7 जार 56 आणि हे 2 58. त्याच्यानंतर परत 8 2 जार 16, 1 इज कॅरी, 8 3 जार 25 आणि हा एक 24 आणि हा एक 25, 8 8 जार 64 प्लस 2 66, 8 5 जार 40, 40 प्लस 6 46. किती रुपये भेटले त्याला? येस, त्याला भेटणारी अमाऊंट सय्यदला किती रुपये भेटले? 40,000 वर इन्व्हेस्ट केल्याच्या नंतर त्याला 40,000चे 46,656 रुपये मिळाले. मग त्याचा प्रॉफिट काढू. मी हा जो पार्ट लिहिला होता हा परत पुसून टाकतो. किती प्रॉफिट झाला ते काढू आपण त्याचं. सय्यद प्रॉफिट इज इक्वल टू 40,000 रुपये इन्व्हेस्ट केले, भेटले किती? एवढे. मग काय येईल? मायनस 40,000, वी गेट 6656. ठीक आहे. मग पर्सेंटेज प्रॉफिट ऑफ सय्यद इज इक्वल टू किती रुपये इन्व्हेस्ट केले त्याने इन्व्हेस्ट केले ₹40,000 आणि त्याला भेटले किती? 40,000 वर एवढी. मग कसं लिहूया? 40,000 वर 6656 तर 100 वर किती? हे 2 0 हे 2 0 कॅन्सल. वी गेट 6656 इथे 4 into 100, 6656 डिवायडेड बाय 4, 4 6 जार 24, परत 2 राहिले, इथून घेतला 5, इथे परत 24, इथे राहिला 1, इथे 6, 4 6 जार, मग किती आले? 1664. हा इथे कटला 1664 डिवायडेड बाय. मी काय केलं? माझ्या कॅल्क्युलेशनसाठी 400ला स्प्लिटअप केलं 4 into 100. मग इथे आता पॉईंट देऊन टाकू. 16.64%. सय्यदला किती प्रॉफिट झाला? 16. त्याने इन्व्हेस्ट केलेल्या अमाऊंटवर 16.64 एवढा प्रॉफिट झाला. आता दुसरा जो पर्सन होता फर्नांडिसचं काढू आपण. फर्नांडिसने किती इन्व्हेस्टमेंट केले? फर्नांडिस इन्व्हेस्टमेंट पुस्तक ओपन ठेवायचं आहे. अभ्यास व्हिडिओ चालू असताना सगळ्यांनी कंपल्सरी पुस्तक उघडं करून ठेवायचं आहे. त्याच्याशिवाय एक्झाम्पल समजणार नाही, कारण मी एक्झाम्पल लिहून देत नाही या ठिकाणी. दुसरा जो पर्सन होता फर्नांडिस, त्याने इन्व्हेस्टमेंट किती केली? 1,20,000 आणि भेटले किती? 1,92,000. मग फर्नांडिस गॉट अमाऊंट रिसिव्ड बाय फर्नांडिस असं म्हणू.
amount received by Fernandez is equal to 1,92,000 minus 1,20,000 is equal to किती रुपये भेटले 72,000. मग फर्नांडिस प्रॉफिट इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट किती केली 1,20,000 भेटले किती 72,000. मग परत त्याच्यासारखंच लिहायचं आहे 1,20,000 वर ठीक आहे 1,20,000 वर 72,000 तर 100 वर किती वी गेट 1 2 1 2 हा 3 कटला हा सुद्धा कटला 720.12 वी गेट 60 इथे किती आला. मग या ठिकाणी फर्नांडिसला भेटले 60%. नंतर दुसरा कोण होता सय्यदला किती भेटले 16.64. याने जी अमाऊंट केली याच्यावर याला 60% भेटला आणि सय्यदला मग विच इन्व्हेस्टमेंट इज मोर प्रॉफिटेबल. मग फर्नांडिस इन्व्हेस्टमेंट इज मोर प्रॉफिटेबल. म्हणजे फर्नांडिसने कुठे इन्व्हेस्टमेंट केली होती म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती. म्हणजे अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय फर्नांडिस इन म्युच्युअल फंड इज मोर प्रॉफिटेबल. असं आपलं फायनल आन्सर येईल. 5th नंबरचं एक्झाम्पल बघू. 5th नंबरची जी आहे Samira spent 90% of her income and donated 3% socially useful causes. मग समीराज एक्सपेंडिचर किती आला 90% प्लस 3%. ठीक आहे. एवढं करून सुद्धा शी लेफ्ट ₹1750. मी त्याला एक्सपेंडिचर म्हणतो समीराज सेविंग म्हणू. समीराज किती आहे ₹1750. व्हॉट वॉज हर ॲक्च्युअल इन्कम. तिचा आपल्याला ॲक्च्युअल इन्कम काढायचा आहे. मग समीराचं एक्सपेंडिचर 93% आहे. देअरफॉर समीराज सेविंग इज इक्वल टू एक पहिलं दुसरं गणित होतं की त्याच्यामध्ये आपण 100% विचारात घेतलं होतं. इथेही तेच करायचं आहे. मग सेविंग काढण्यासाठी 93% एवढे खर्च होऊन राहिले. मग सेविंग किती होईल वी गेट 100 मायनस ते आलं 7%. मग लेट समीराज इन्कम इज इक्वल टू ₹X. मग काय येईल हा जो आहे 7% ऑफ X 7% ऑफ X इज इक्वल टू या अमाऊंटचे 7% म्हणजे 1750. मग 7/100 इंटू X इज इक्वल टू 1750. X इज इक्वल टू 1750 इंटू इथे होईल अपॉन 7 7 1 जार 7 7 2 जार रिमाइंडर इज 3 3 5 35 5 हा 0 झाला तसा वी गेट ₹21,2,3. खाली वर्डमध्ये आन्सर येईल. देअरफॉर समीराज मंथली सेविंग इज ₹25,000. थँक्यू फ्रेंड्स.